माझं नाव करण, वय 28. पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरीला लागलो होतो. कंपनीने दिलेला फ्लॅट आवडला नाही. खूप गर्दी, आवाज आणि एकटेपणा जाणवायचा, म्हणून भाड्याची चांगली खोली शोधायला लागलो. एक शांत गल्लीत जुने पण व्यवस्थित दिसणारे घर सापडले. बाहेर बोर्ड लावलेला होता, स्वतंत्र खोली भाड्याने, कुटुंबाला प्राधान्य. दरवाजा वाजवला. आतून हलक्या पावलांचा चाहूल आली. दरवाजा उघडताच समोर उभी होती ती घरमालकीण. तिचं नाव अनुष्का. वय साधारण 34-35चं असावं. गोरीपान कांती, लांब काळे केस मोकळे सोडलेले, डोळ्यात एक शांत पण उदास छटा. साधी पिवळी साडी नेसली होती, हातात साध्या बांगड्या. चेहरा देखणा होता, पण त्यावर वर्षानुवर्षाचा एकटेपणा स्पष्ट दिसत होता. या, आत या. तिचा आवाज मग थोडासा थकलेला वाटला. मी आत गेलो. घर मोठं होतं. जुन्या काळचे लाकडी जिने, स्वच्छ फरशी, मोठा हॉल आणि वरती बाल्कनी. तिने मला वरच्या मजल्यावरची खोली दाखवली. खोली चांगली होती. स्वतंत्र बाथरूम, छोटा बाल्कनी आणि खिडकीतून हिरवीगार झाडं दिसत होती. मी लगेच ठरवलं की ही खोली घ्यायची. भाडं काय आहे मी विचारलं. तिने सांगितलं. नियमही सांगितले. रात्री 11 नंतर आवाज नको. स्वयंपाकघर वापरायचं असल्यास सांगा, आणि घरातली इतर खोल्या माझ्या नसतील. मी मान डोलावली. पैसे देऊन मी त्या दिवशी सामान आणलं. पहिल्या काही दिवसात आमचं फारसं बोलणं झालं नाही. मी सकाळी ऑफिसला जायचो, रात्री उशिरा परत यायचो. ती बहुतेक वेळ स्वयंपाकघरात किंवा बाल्कनीत असायची. फक्त नमस्कार किंवा चहा घ्या, एवढंच. पण तिच्या हालचाली पाहताना मला जाणवायचं की ती पूर्ण एकटी आहे. मोठ्या घरात फक्त तिचेच पावलं आणि तिचा श्वास. एकदा रात्री मी उशिरा आलो. खूप थकलेलो होतो. स्वयंपाकघरातून चहाचा वास येत होता. मी आत डोकावलो. अनुष्का चहा करत होती. तिचे केस बांधलेले, कपाळावर हलका घाम. करण, भूक लागली असेल. आज भाजी रोटी केली आहे, गरम करून घ्या, ती हलक्या आवाजात म्हणाली. मी नको म्हणालो, पण तिने ऐकलं नाही. एकट्याने जेवण करायला कंटाळा येतो. बसा ना. त्या रात्री आम्ही दोघं जेवणाच्या टेबलावर बसलो. तिने 2 प्लेट्स लावल्या. फक्त साधं जेवण, पण खूप प्रेमाने केलेलं. बोलता बोलता तिची कहाणी हळूहळू बाहेर पडली. माझा नवरा 3 वर्षापूर्वी अपघातात गेला, ती शांतपणे म्हणाली. डोळे टेबलावर खिळलेले. त्यानंतर हे घर खूप मोठं वाटू लागलं. मुलं नाहीत, कुटुंब दूर. लोक म्हणतात पुन्हा लग्न कर, पण विश्वास बसत नाही. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिच्या डोळ्यातून एक हलकी ओलावा आला, पण तिने लगेच पुसला. मला तिचा एकटेपणा जाणवला. एवढ्या मोठ्या घरात, एवढ्या शांततेत ती एकटी कशी काय जगत असेल. तुम्ही खूप मजबूत दिसता, मी म्हणालो. तिने हलकेच हसून मान डोलावली. बाहेरून मजबूत दिसत्या, आतून कधी कधी रात्री झोप येत नाही. फक्त आठवणी येतात. त्या रात्री जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत आलो, पण झोप लागेना. अनुष्काचा चेहरा, तिचे थकलेला आवाज, तिचे एकटेपणाचे शब्द, सगळ्या मनात फिरत होतं. ती इतकी सुंदर आहे की इतकी मृदू आहे, तरीही तिच्या आयुष्यात कुणी नाही. मला वाटलं कदाचित मी तिच्या आयुष्याचा थोडासा प्रकाश आणू शकेन. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला निघालो, तेव्हा ती चहा घेऊन आली. करण, हा चहा घ्या, आणि जेव्हा वेळ असेल तेव्हा बोलायला या. एकटेपणा कंटाळवाणा असतो. मी हसून चहा घेतला. तिच्या हातातून चहाचा कप घेताना आमचे बोट हलके स्पर्शले. ती थोडी लाजली, पण काही बोलली नाही. मी मनातल्या मनात विचार केला, ही स्त्री फक्त घरमालकीण नाही, ती एकटी आहे, आणि तिला कुणीतरी हवं आहे, ज्याच्याशी मन मोकळं करायचं आहे. पुढचे काही दिवस आमच्यात हळूहळू संवाद वाढला. मी ऑफिसमधून आल्यावर तिला मदत करायला स्वयंपाकघरात जाऊ लागलो. ती मला करण म्हणून हाक मारायची. मी तिला अनु म्हणू लागलो. तिने पहिल्यांदा आश्चर्याने पाहिलं, पण नंतर हसून मान्य केलं. एक संध्याकाळ पाऊस पडत होता. मी बाल्कनीत उभा होतो. अनुष्का खाली हॉलमध्ये होती. वर बोलावलं. आम्ही दोघं बाल्कनीत उभे राहिलो. पावसाची थंड हवा येत होती. तिचे केस हलकेच उडत होते. अनु, तुला कधी कधी भीती वाटत नाही, एवढ्या मोठ्या घरात एकटी, मी विचारलं. तिने दूर पावसाकडे पाहत उत्तर दिलं. वाटते, खूप वाटते, पण आता सवय झाली. तरीही कधी कधी कोणतरी हात धरावासा वाटतो. फक्त शांतपणे बसून बोलावंसं वाटतं. माझ्या मनात एक हलकी लहर उठली. तिच्या शब्दात इतकी भावना होती. मी तिच्या जवळ उभा राहिलो. तिचा मंद सुगंध, तिची शांत उपस्थिती. मला जाणवलं की हळूहळू तिच्याकडे आकर्षण वाढत आहे. फक्त सहानुभूती नव्हती, तर काहीतरी खोल भावना जागृत होत होती. त्या रात्री मी झोपताना विचार करत होतो, ही एक रात्र, एक संधी तिचा एकटेपणा दूर करण्याची. पण अजून वेळ नव्हता. हळूहळू प्रेमाने, विश्वासाने मी तिच्या हृदयात स्थान मिळवणार होतो. दिवस गेलेल्या आमच्यातलं अंतर हळूहळू कमी होत गेलं. मी आता ऑफिसमधून घरी येताना अनुष्कासाठी काहीतरी गोष्टी घेऊन येऊ लागलो.
कधी फळ, कधी तिच्या आवडीचे चॉकलेट. ती पहिल्यांदा नको म्हणायची, पण नंतर हसून घ्यायची. कारण तू रोज हे कशाला घेऊन येतोस, ती लाजून विचारायची. तुम्ही एकटीसाठी एवढं काहीतरी करत असता तर मी हसत म्हणायचो. रोज रात्री जेवण हे आमचं नियमाचं झालं. ती स्वयंपाक करायची, मी तिच्या शेजारी बसून मदत करायचो. कधी भाजी कापायची, कधी चपाती लाटण्याचा प्रयत्न करायचो. ती मला पाहून हसायची. अरे तुझी चपाती तर एखाद्या नकाशासारखी झाली आहे. तिच्या हसण्यात एक वेगळीच मिठास होती. मीही हसत म्हणायचो, अनु तुझ्या हातचा स्वादच एवढा चांगला आहे की माझी चपातीही चांगली वाटते. एकदा रात्री जेवता जेवता तिने मला आपल्या आयुष्याबद्दल सांगितलं. मी लग्न झाल्यावर या घरात आले. नवरा खूप व्यस्त होता. आम्ही फारसा वेळ एकत्र घालवायला नाही. मग तो गेला आणि मी इथे एकटी. कधी कधी वाटतं आयुष्य फक्त आठवणीनेच भरलंय. माझ्या मनात तिच्यासाठी कम्पॅशन भरून आलं. अनु तू खूप एकटी पडली आहेस, पण आता मी आहे ना. बोलायचं असेल तर कधीही बोल, मी ऐकतो. तिने माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात कृतज्ञता होती. तू आलास तेव्हा घरात एक वेगळी झोप जाणवू लागली. कारण त्या शब्दांनी माझं हृदय हलकं झालं. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. तिचे डोळे, तिचे ओठ, तिची हलकी हसू, सगळं हळूहळू मनात रुंजी घालू लागलं. हे फक्त सहानुभूती नव्हतं, तिच्याकडे आकर्षण वाढत होतं. तिच्या एकटेपणातही ती किती सुंदर दिसते हे मला जाणवू लागलं. शनिवारचा दिवस, ऑफिसला सुट्टी होती. सकाळपासून पाऊस सुरू होता. मी बाल्कनीत उभा होतो. अनुष्का खाली आली आणि मला वर बोलवलं. कारण इथे पावसाचा आनंद एकट्याने घ्यायचा कंटाळा येतो. आम्ही दोघं बाल्कनीत उभे राहिलो. थंड हवा येत होती. तिचे लांब केस हवेत उडत होते. ती साधी सलवार कमीज घालून होती. ओले गाल, पावसाच्या थेंबामुळे चमकणारी त्वचा. मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. अनु तुला पाऊस आवडतो, मी विचारलं. हो, पण आता एकटं पाहताना कंटाळा येतो. पूर्वी आम्ही दोघं मिळून पावसात भिजायचो. तिचा आवाज थोडा कापला. मी तिच्या जवळ सरकलो. आता मी आहे, भिजायचं असेल तर सांग, मी तुझ्यासोबत भिजेन. तिने हसून माझ्याकडे पाहिलं. तू खूप चांगला आहेस खरं, पण मी म्हातारी झाले आहे. तुला काय वाटत असेल? अनु असं काही बोलू नकोस. मी तिचा हात हातात घेतला. तिचे हात थंड होते. मी त्यांना हळूहळू गरम केलं. ती किंचितच थरथरली, पण हात काढून घेतला नाही. तुझ्या हातातून खूप ऊब मिळते, ती कुजबुजली. त्या क्षणी माझ्या मनात एक वेगळी भावना जागृत झाली. तिच्या स्पर्शाने शरीरात हलकी लहर उठली. पण मी स्वतःला सावरलं. हे प्रेम हळूहळू वाढू द्यायचं होतं. तिला विश्वास द्यायचा होता. त्या दिवशी आम्ही बराच वेळ बाल्कनीत बसलो. तिने आपली स्वप्न सांगितली. हिमालयात जायचं होतं, समुद्र किनारी चालायचं होतं, पण एकटीने कसं? मी माझ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. ऑफिसचे किस्से, माझ्या आवडी, माझ्या एकटेपणाचे क्षण. ती लक्षपूर्वक ऐकत होती. तिची नजर माझ्यावर जास्त वेळ थांबायची. रात्री जेवण झाल्यावर आम्ही सोफ्यावर बसलो. टीव्ही चालू होता, पण आमचं लक्ष नव्हतं. तिने माझ्या शेजारी बसली. हळूहळू तिचं डोकं माझ्या खांद्यावर टेकलं. कारण खूप दिवस झाले कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून बसून. आज मन मोकळं झालं. ती हलक्या आवाजात म्हणाली. मी तिच्या केसात हात फिरवला. मऊ केस, मंद सुगंध. माझ्या मनात विचारांचा वर्दळ उठला. ही स्त्री इतकी वर्ष एकटी आहे. तिला प्रेम हवं आहे, स्पर्श हवा आहे, कोणीतरी हवं आहे ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल. मी तिला जवळ ओढलं. तिची ऊब मला जाणवली. आम्ही बराच वेळ असे शांत बसलो. शब्दांची गरज नव्हती. त्या रात्री माझ्या खोलीत परतल्यावर मी बराच वेळ झोपलो नाही. अनुष्काचा चेहरा, तिचा स्पर्श, तिचे शब्द सगळं मनात घोळत होता. मला तिच्याबद्दल खोल भावना वाटू लागल्या होत्या. फक्त आकर्षण नव्हतं, तर तिच्या एकटेपणाला दूर करण्याची इच्छा होती. तिला पुन्हा हसवायचं होतं. तिला प्रेम द्यायचं होतं. पुढचे काही दिवस आमची जवळ अधिक घट्ट झाली. ती मला हसून मिठी मारायची. मी तिच्या गालावर हात फिरवायचो. छोटे छोटे स्पर्श, लांब संवाद आणि मनात वाढणारं आकर्षण, सगळं हळूहळू सुंदरपणे घडत होतं. दिवसेंदिवस अनुष्काची माझी जवळीक अधिक घन होत चालली होती. तिच्या हसण्यात, तिच्या नजरेत आणि तिच्या स्पर्शात एक वेगळीच गोडवा येऊ लागला होता. मी ऑफिसमधून घरी येताना आता तिला फोन करून विचारायचो, अनु आज काय जेवण करणार आहेस? ती हसून सांगायची. आणि मी घरी येता स्वयंपाकघरात जाऊन तिच्यासोबत उभा राहायचो. एक संध्याकाळ मी लवकर घरी आलो. अनुष्का छतावर कपडे वाळत घालत होती. मी वर गेलो. सूर्यास्त होत होता. आकाशात नारंगी रंग पसरला होता. ती साडी नेसली होती, केस मोकळे सोडलेले. वारा तिच्या केसांना हलकेच हलवत होता. अनु इथे किती सुंदर दृश्य आहे, मी म्हणालो. तिने माझ्याकडे वळून पाहिलं. तू आलास की सगळं दृश्य अजून सुंदर वाटू लागतं करण. मी तिच्या जवळ गेलो. आम्ही दोघं रेलिंगवर टेकून उभे राहिलो. माझा हात हळूहळू तिच्या हाताजवळ सरकला. आमचे बोट एकमेकांना स्पर्शले. ती किंचित लाजली, पण हात दूर नेला नाही. मी तिच्या हातावर हात ठेवला आणि हळूहळू बोट गुंफली. तुझा स्पर्श मला खूप शांतता देतो.
ती कुजबुजली. तिचा आवाज थोडा थरथरता होता. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. ही स्त्री 3 वर्षे एकटी आहे. तिला प्रेम हवं आहे, कुणीतरी ज्याच्याशी ती पूर्णपणे स्वतःला विसरू शकेल. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिची ऊब मला जाणवली. तिने डोळे मिटले आणि माझ्या खांद्यावर डोकं टेकलं. करण, मी खूप दिवस कुणाच्या स्पर्शाची वाट पाहत होते, पण आता तू आहेस. मला भीती वाटते की हे सगळं स्वप्न तर नाही ना. हे स्वप्न नाही अनु, मी खरंच आहे, तुझ्यासाठी आहे, मी तिच्या कानात हलक्या आवाजात म्हणालो. त्या क्षणी आमचे डोळे एकमेकांना खोलवर पाहत राहिले. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी हळूहळू माझा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेला. आमचे ओठ एकमेकांना हलकेच भेटले. पहिली किस मऊ भावनेने भरलेली. पूर्ण प्रेमाने तिने मला घट्ट धरलं. तिच्या हातांनी माझ्या पाठीवर फिरलं. त्या स्पर्शात वर्षानुवर्षाचा एकटेपणा आणि नवी आशा दोन्ही होती. किस संपल्यानंतर ती लाजून माझ्या छातीवर चेहरा लपवून उभी राहिली. मी काय करत आहे हे मला कळत नाही, पण तुझ्यासोबत असताना मन शांत होतं. मी तिच्या केसातून बोट फिरवले. अनु, तू खूप सुंदर आहेस. तुझ्या आतल्या आणि बाहेरच्या सौंदर्याला आम्ही पूर्ण करतो. तू एकटी राहिलीस, पण आता मी तुझ्यासोबत आहे. आम्ही छतावरून खाली आलो. तिच्या खोलीत गेलो. दिवा मंद केला. आम्ही सोफ्यावर बसलो. मी तिला जवळ ओढलं. तिचं डोकं माझ्या मांडीवर ठेवलं. मी तिच्या कपाळावर गालावर हळू चुंबन घेतली. तिचा श्वास वेगवान झाला. तिने माझ्या हाताला घट्ट पकडलं. करण, तुझ्या स्पर्शाने मला पुन्हा जिवंत वाटू लागला आहे. माझ्या शरीराला आणि माझ्या मनाला एकत्र ऊब मिळत आहे, ती भावनिक स्वरात म्हणाली. माझ्या मनातही तिच्यासाठी खोल आकर्षण निर्माण झालं होतं. तिच्या मानेच्या वळणावर, तिच्या ओठांवर, तिच्या डोळ्यातील ओलाव्यावर माझी नजर वारंवार जात होती. मी तिच्या पाठीवरून हात फिरवला. ती किंचित थरथरली, पण मला जवळ ओढलं. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्या मिठीत शब्द नव्हते, फक्त भावनांचा पूर होता. रात्री जेवणानंतर आम्ही पुन्हा तिच्या खोलीत बसलो. तिने मला सांगितलं, मला पुन्हा प्रेमात पडल्यासारखं वाटतंय, पण यावेळी खरं प्रेम वाटतंय, कारण तू माझा एकटेपणा समजून घेत आहेस. मी तिच्या हाताला हलकं किस केलं. अनु, मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक भावनेला, प्रत्येक आठवणीत मी साथ देईन. आम्ही रात्री उशिरापर्यंत बोलत होतो. छोटे छोटे स्पर्श, लांब लांब मिठ्या, प्रेमळ चुंबन, सगळं हळूहळू आणि पूर्ण भावनेने भरलेलं. तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. मी ते पुसले आणि तिला पुन्हा मिठीत घेतलं. आज रात्री मी तुझा एकटेपणा पूर्णपणे दूर करणार आहे, मी तिच्या कानात कुजबुजलो. तिने मान डोलावली आणि मला अधिक घट्ट धरलं. त्या रात्री आम्ही एकमेकांत हरवलो. मन आणि हृदय पूर्णपणे एक झालं. स्पर्शात प्रेम होतं, चुंबनात विश्वास होता आणि मिठीत भविष्याची आशा होती. त्या रात्रीनंतर मला जाणवलं की आमच्यातलं आकर्षण फक्त शारीरिक नव्हतं, तर खोल भावनिक बंधन होतं. अनुष्का पुन्हा हसू लागली होती. तिच्या चेहऱ्यावर एक नवीन चमक आली होती. त्या रात्रीनंतर जेव्हा डोळे उघडले, तेव्हा सकाळची हलकी उजेड खोलीत पसरली होती. अनुष्का माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत झोपली होती. तिचे केस माझ्या हातावर विखुरलेले, श्वास हलका आणि समाधानी. मी बराच वेळ तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. तिच्या कपाळावर, गालावर अजूनही रात्रीच्या भावनेची लाली होती. माझ्या मनात एक अपूर्ण शांती भरली होती. ती किती वर्षे एकटी होती आणि आज तिच्या चेहऱ्यावर जी शांतता दिसते आहे, ती मी दिली आहे. मी मनातल्या मनात म्हणालो. मी हळूच तिच्या कपाळावर किस केला. ती हलकी जागी झाली. डोळे उघडताच प्रथम लाजले, नंतर हसले. तिने मला घट्ट मिठी मारली. कारण काल रात्री मी खरंच जिवंत झाले. इतके दिवस माझं शरीर आणि मन दोन्ही मृतासारखे होते. तू आलास आणि सगळं बदललं. तिचा आवाज भावनेने भरलेला होता. मी तिच्या केसात बोट फिरवत म्हणालो, अनु, तू मला प्रेम काय असतं ते शिकवलंस. तुझा एकटेपणा पाहून मला वाटलं होतं की मी काहीतरी करू शकतो, पण आता मला समजलंय की तू माझ्यासाठीही किती महत्त्वाची आहेस. आम्ही उठलो. ती स्वयंपाकघरात गेली. मी तिच्या मागे गेलो. तिने चहा केला. आम्ही दोघं बाल्कनीत बसलो. सकाळची थंड हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि आमच्यातलं नवं नातं, सगळं परफेक्ट वाटत होतं. आता काय, तिने विचारलं, डोळ्यात थोडी भीती आणि खूप आशा. आता मी तुझ्यासोबत आहे, रोज, प्रत्येक क्षणी. तुला एकटं कधीही पडू देणार नाही. मी तिचा हात हातात घेऊन म्हणालो. त्या दिवसापासून आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. मी ऑफिसला जाण्यापूर्वी तिला मिठी मारून जायचो. रात्री घरी येताच ती दारात उभी राहून स्वागत करायची. तिच्या चेहऱ्यावर एक नवीन चमक आली होती. पूर्वीची उदासीनता नाहीशी झाली होती. एक रविवार आम्ही दोघं बाहेर फिरायला गेलो. ओळखीच्या लोकांना भेटलो. काहींनी आश्चर्याने पाहिलं. अनुष्का आता हसत हसत बोलायची. मी तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा राहायचो. ती मला माझा करण म्हणून हाक मारायची. घरी आल्यावर तिने मला सांगितलं, लोक काय म्हणतील याची मला आता पर्वा नाही. तू माझ्यासोबत आहेस एवढंच पुरे आहे. रात्री आम्ही पुन्हा तिच्या खोलीत बसलो. दिवा मंद होता. तिने माझ्या मांडीवर डोकं ठेवलं.
मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. छोटे छोटे स्पर्श, प्रेमचुंबन आणि मन मोकळं करणारे संवाद हे आमचं नवं रुटीन झालं. कारण तुम्हाला फक्त शारीरिक ऊब दिली नाहीस तर मनाला आधार दिलास. मी आता स्वतःला पुन्हा आवडू लागले आहे, ती भावनिक होऊन म्हणाली. मी तिच्या डोळ्यात पाहून उत्तर दिलं. अनु, तुझ्या एकटेपणाला मी दूर केलं, पण तुम्हाला प्रेमाची खोली दाखवलीस. आता हे नातं फक्त रात्र नाही तर प्रत्येक दिवस आहे. कधी कधी आम्ही छतावर चांदण्या पाहत बसायचो. ती माझ्या कुशीत येऊन बसायची. मी तिला घट्ट धरून ठेवायचो. तिच्या शरीराची ऊब, तिचा श्वास, तिचा स्पर्श सगळं मला सांगायचं की ती आता माझी आहे आणि मी तिचा. एक रात्र ती थोडी भावूक झाली. मला भीती वाटते कारण हे सगळं कधी संपणार नाही ना. मी तिला मिठीत घेतलं आणि म्हणालो, संपणार नाही. मी तुझ्यासाठी आहे. तुझ्या प्रत्येक आठवणीला, प्रत्येक दुखण्याला मी साथ देईन. तू पुन्हा एकटे राहणार नाहीस. त्यानंतरचे दिवस खूप सुंदर गेले. मी तिच्यासाठी वेळ काढू लागलो. आम्ही एकत्र जेवण करायचो, गप्पा मारायचो, कधी कधी छोटे छोटे प्रवास करायचो. ती माझ्यासाठी खास जेवण करायची. मी तिला आवडीचे गिफ्ट्स आणायचो. आमच्यातलं प्रेम हळूहळू अधिक गहन होत गेलं. मी मनात विचार करायचो, एक रात्र पुरेशी होती तिचा एकटेपणा दूर करण्यासाठी. पण त्या एका रात्रीने आम्हाला एकमेकांसाठी आयुष्यभर बांधलं. अनुष्का आता पूर्णपणे बदलली होती. तिचा हास्य, तिचा ऊर्जा, तिची नजर, सगळं एक नवीन जीवन होतं. ती म्हणायची, तू आलास तेव्हा आम्ही फक्त घरमालकी नव्हते, आता मी प्रेमात पडलेली सुखी स्त्री आहे. मी तिच्या कानात कुजबुजायचो, आणि मी तुझा करण आहे, नेहमी तुझ्यासोबत. आमची कहाणी अशीच चालू राहिली. एक रात्र, एक स्पर्श, आणि त्यानंतरचे अनंत प्रेमळ दिवस. मोठ्या घरात आता फक्त एकटेपणा नव्हता तर प्रेम, हास्य आणि एकमेकांची साथ होती.